प्रत्येक सूर्योदय हा एका नवीन सुरुवातीची आठवण करून देतो. कधी वाटलं नव्हतं की 10 बाय 10च्या छोट्याशा खोलीतून सुरू झालेला हा प्रवास एक दिवस महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचेल. आज फक्त 10,000 सबस्क्रायबर पूर्ण झालेले नाही, तर 10,000 स्वप्नांना एकत्र जोडण्याचा प्रवास पार केला आहे. हा टप्पा आमचा नाही, तर आपल्या सगळ्यांचा आहे. चला तर मग या सुंदर प्रवासाचा आनंद आपण सगळ्यांसोबत साजरा करूयात. गणपती बाप्पा मोरया. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सायन्सवाला दादा या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर तुम्हाला माहितीच आहे हा व्हिडिओ आपण का शूट करत आहेत, कारण आपले यूट्यूबवरती 10,000 सबस्क्रायबर्स पूर्ण झाले. तर आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे सायन्सवाला दादाची संपूर्ण टीम, आमच्या घरचे, दादाच्या घरचे, आणि आपण आपल्या या 10Kचा सेलिब्रेशन करायला कुठे आलो आहे बघूया. प्रत्येक यशाचा एक उत्सव असतो, पण प्रत्येक उत्सवाचा एक अर्थही असतो. आज आपण फक्त 10,000 सबस्क्रायबर साजरे करायला निघालो नव्हतो, तर 10,000 विश्वासांना एक सुंदर दिशा द्यायला निघालो होतो. आपण आपल्या 10,000 सबस्क्रायबरचं सेलिब्रेशन करण्यासाठी आलो आहोत नाशिक येथील एका बालसदनामध्ये. केली इयत्ता 10वी समर्पण बॅच सायन्सवाला दादाची, जी आज महाराष्ट्रभरातून अनेक विद्यार्थी त्या बॅचला शिकत आहेत. तुमच्या माहितीसाठी सांगतोय, बऱ्याच साऱ्या कमेंट आलेल्या आहेत त्या व्हिडिओला, पण एक अशी कमेंट आली होती की ज्या एका कमेंटने मला असं वाटतं की कदाचित माझ्या वडिलांना मी इंजिनियर झाल्यावर एवढा आनंद नसेल झाला, पण त्या एक कमेंटने झाला असेल. ती कमेंट अशी होती की दादा प्लीज बॅचचा टाइम 8 ते 9चा करतो का. त्याचं कारण काय होतं माहिती आहे मित्रांनो, त्याचं म्हणणं होतं की दिवसभर माझे वडील हे शेतात काम करतात, रात्री घरी आल्यावर उशिरा माझ्याजवळ मोबाईल भेटतो, त्यावेळेस मी अभ्यास करतो. आणि त्यावेळेस मला असं वाटतं की त्या गोष्टीचं सार्थक झालेलं आहे. सायन्सवाला दादा हा फक्त एक यूट्यूब चॅनल नाही, तर हे एक स्वप्न आहे महाराष्ट्रातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यातल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचं. काही जण म्हणतात मोफत मिळालेल्या गोष्टींची किंमत नसते, पण आम्हाला विश्वास आहे की आमचा प्रत्येक विद्यार्थी ही किंमत नक्की ओळखतो. कारण मला असं वाटतं की एका कुटुंबातील एक व्यक्तीने जर चांगलं शिक्षण घेतलं, तर तो संपूर्ण कुटुंबाचं आयुष्य बदलण्याची ताकद ठेवतो. आज मी बोलत होतो, पण माझ्या प्रत्येक शब्दामागे माझ्या आईवडिलांचा त्याग होता, मित्रांचा विश्वास होता, कुटुंबाचा आशीर्वाद होता, आणि तुमच्यासारख्या हजारो विद्यार्थ्यांचं प्रेम होतं. हा शेवट नाही, हा तर अजून एका मोठ्या प्रवासाची सुरुवात आहे, 10,000वरून लाखो विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याची. सर्वात पहिले मी प्रथम सगळ्यांना धन्यवाद म्हणते की आज सायन्सवाला दादा या प्लॅटफॉर्मला 10,000K कंप्लीट झालेलं आहे. आणि खरं तर मी यूट्यूब चॅनल्स वगैरे बघते किंवा इंस्टाग्रामला रील्स बघते, तेव्हा मुलांच्या कमेंट वाचल्यानंतर मला खूप प्राऊड फील होतं की आपला दादा आज कुठून कुठपर्यंत आलेला आहे. आणि हे सगळं जे काय आहे ते तुमच्या सपोर्टनेच आहे, त्यामुळे खरंच थँक्यू. खरं तर मला ना असं वाटायचं की माझा दादा, पण आता खरं तर हा दादा हा महाराष्ट्राचा सगळ्यांचा दादा म्हणून ओळखला जाणार आहे. त्यामुळे मी देवाला इतकीच प्रार्थना करेन की तुमचा सपोर्ट आणि तुमच्या सपोर्टने 10K झालेले, आता 10 लाखपर्यंत होऊन जावं, हीच देवाला प्रार्थना. यानंतर बालसदनामध्ये फिरत असताना मॅडमांनी बालसदनाविषयी आम्हाला माहिती द्यायला सुरुवात केली. सुरुवात झाली ती कम्प्युटर रूमपासून. इथल्या मुलींना फक्त पुस्तकापुरताच शिक्षण दिलं जात नाही, तर प्रॅक्टिकल नॉलेजवर देखील तितकाच भर दिला जातो. आणि आजच्या काळात ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. त्याचबरोबर आठवड्यातून एकदा मुलींना TV पाहण्यासाठी वेळ दिला जातो. अभ्यासासोबत थोडासा विरंगुळाही तितकाच महत्त्वाचा असतो, आणि ते इथे खूप छान जपलं जातं. पुढे जात असताना मॅडमांनी आम्हाला मुलींनी स्वतः बनवलेल्या अनेक सुंदर वस्तू दाखवल्या, ज्यामध्ये राख्या, कानातले, नेकलेस आणि टाकाऊपासून टिकाऊ वस्तू, अगदी आकर्षक कलाकृती तयार केलेल्या होत्या. हे सगळं पाहत असताना एक गोष्ट जाणवली, इथे प्रत्येक मुलीला तिच्या आवडीची कला शोधण्याची संधी दिली जाते. एखादा सण आला की त्या स्वतः तयार केलेल्या वस्तू वापरतात, आणि ह्याच छोट्या छोट्या गोष्टींमधून त्या त्यांचा रोजचा आनंद शोधत असतात. नमस्कार मित्रांनो, मी गौतम दादाची आई.
ह्या मुलांवरती मला गर्व त्याच दिवशी झाला ज्या दिवशी माझ्या मैत्रिणीने मला सांगितलं की एकदम गरीब परिस्थिती, त्यांना क्लास लावायची कंडिशन नव्हती. तर ती माझ्याकडे आली, तर तिने सांगितलं मला सगळी परिस्थिती. तर मी सांगितलं, अरे तू एवढा विचार का करतेस? माझ्या मुलाने सायन्सवाला दादा या चॅनलवरती सायन्स शिकवत आहेत. मग तिने घरी जाऊन तिच्या मुलीला सांगितलं. तिच्या मुलीने ते सायन्सवाला दादा हे चॅनल ओपन करून बघितलं आणि तेव्हा तिने सांगितलं आईला, आई मला सायन्सवाला दादा यूट्यूबचं चॅनल खूप छान वाटतंय, मला खूप सारं काही समजतंय, तर मला फक्त गणिताचाच क्लास लाव. जेव्हा दुसऱ्या दिवशी ती माझ्याकडे आली आणि मला सांगितलं, त्या दिवशी मला दोन्ही मुलांवरती फार गर्व वाटला. ह्यानंतर मॅडम सांगत होत्या की मुलींना शिक्षणाबरोबरच अशी कौशल्ये सुद्धा शिकवली जातात जी पुढे त्यांच्या आयुष्यात उपयोगी पडते. त्यातलं एक काम म्हणजे शिवणकाम. आणि एवढंच नाही तर खेळासाठी टेबल टेनिस, कॅरम आणि इतर अनेक इंडोर गेमची सुद्धा व्यवस्था केली आहे. कारण बालसदन म्हणजे फक्त राहण्याची जागा नाही, तर प्रत्येक मुलीने आनंदाने जगता यावे, शिकता यावं, स्वतःला घडवता यावं यासाठीचं एक घर आहे. हे सगळं मॅडमकडून ऐकत असताना, पाहत असताना एक गोष्ट सतत मनात येत होती की इथे मुलींना फक्त शिक्षण दिलं जात नाही, तर त्यांचं व्यक्तिमत्व, त्यांचा आत्मविश्वास आणि त्यांचं भविष्य प्रेमाने घडवलं जात आहे. एक बाप म्हणून मला माझ्या मुलाचा खूप अभिमान आहे. मला कौतुक करणं हे शब्दात मांडता येणार नाही. प्रोडक्ट टू माय बाग गौतम असंच पुढं जात राहा. तर नमस्कार मित्रांनो, हे आहेत आपले आईवडील. सो आपण त्यांना विचारूयात की त्यांना कसं वाटतंय की आज आपल्या चॅनलने 10,000 सबस्क्रायबरचा आकडा हा पूर्ण केलेला आहे. सो बाबा, तुम्हाला कसं वाटतंय? मित्रांनो, आई वडील या नात्याने मला आज अत्यंत अभिमान आणि आनंद वाटतोय. आनंद यासाठी आहे की त्याने ते विजन घेऊन या मोठ्या कामाची सुरुवात केलेली आहे. की त्याची खूप इच्छा होती की पप्पा, मी याच्या अगोदर जेव्हा मी ऑफलाईन क्लास घ्यायचो तेव्हा असे अनेक पालक होते की त्यांना पैशाअभावी आपल्या मुलांचं ॲडमिशन बंद करावं लागायचं. की महाराष्ट्रातल्या तळागाळ गावागावातल्या मुलांपर्यंत की ज्या पालकांची इच्छा असून पण ते आपल्या मुलांना महागडं शिक्षण, महागडा क्लास लावू शकत नाही. तर अशा मुलांसाठी मला काम करायचं आहे. मुलगा किती मोठा झाला आहे त्याच्या वयावरून नाही कळत, तर त्याचं स्वप्न किती मोठं आहे यावरून ते कळतं की तो मुलगा किती मोठा आहे. असं एक गाव नाही तिथं माझ्या गावाचं नाव नाही. त्यानंतर मॅडमांनी आम्हाला बालसदनातील आणखी काही महत्त्वाच्या गोष्टी दाखवल्या. त्यात त्यांनी सांगितलं की इथे एक क्वारंटाईन रूम सुद्धा तयार करण्यात आला आहे. समजा एखादी दिदी आजारी पडली तर तिचा संसर्ग इतर मुलींना होऊ नये म्हणून तिची स्वतंत्र काळजी एका स्पेसिफिक रूममध्ये घेतली जाते. ही गोष्ट ऐकून खरंच जाणवलं की इथे प्रत्येक मुलीच्या आरोग्याची किती बारकाईने काळजी घेतली जाते. यानंतर मॅडमांनी सांगितलं की लहान मुलींसाठी वेगळ्या रूम्स आणि मोठ्या मुलींसाठी वेगळ्या रूम्स. त्यामागचं कारणही त्यांनी छान समजून सांगितलं की प्रत्येक वयाच्या मुलींचा विचार करण्याची पद्धत, आवडीनिवडी, जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा वेगळा असतो. म्हणून प्रत्येक वयोगटाला त्यांच्यासाठीचं योग्य वातावरण मिळावं याची इथे विशेष काळजी घेतली जाते. त्यानंतर मॅडमांनी एक गोष्ट सांगितली आणि ती ऐकून आम्ही अगदी सगळेच क्षणभर शांत झालो. त्यांनी सांगितलं की इथल्या अनेक मुलींना त्यांचा खरा जन्मदिवस हा माहीत नाही, म्हणून इथल्या सगळ्या दिदींचा वाढदिवस हा 26 जानेवारी या दिवशी एकत्र साजरा केला जातो. खरंच हा विचार मनाला स्पर्श करून गेला. एकाच दिवशी सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणण्याचा हा किती सुंदर प्रयत्न आहे. म्हणून जर तुम्हालाही या आनंदाचा एक छोटासा भाग व्हायचा असेल तर 26 जानेवारीला इथे नक्की या. आपल्या परीने एखादं छोटंसं गिफ्ट, थोडा वेळ किंवा फक्त भरभरून प्रेम. कदाचित तुमच्यासाठी ही एक छोटी गोष्ट असेल, पण त्या दिदींसाठी ती आयुष्यभर लक्षात राहणारी आठवण बनू शकते. तर मित्रांनो, आत्ताच आपला अर्धा कार्यक्रम या ठिकाणी पार पडला आहे. तर आपण आत्ताच केक कटिंग वगैरे केली आहे आणि आत्ताच जे मुली आहेत त्यांना जेवायची फॅसिलिटीज प्रोव्हाइड करून दिली आहे. पण ते दाखवणं मला थोडंसं योग्य नाही वाटलं. त्यामुळं आपण आता पहिले इंट्रोडक्शन करू. जी आपली संपूर्ण टीम आहे सायन्सवाला दादाची, कसं वाटते त्यांचं मत जाणून घेऊया. चला. तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर मला नावाची गरज नाही, ह्या नावानेच माझी ओळख होईल. मला एक प्राऊड मुमेंट वाटतं आहे आज की माझे मित्र लेवलला आज काम करत आहे. म्हणजे मेन म्हणजे ते मराठी मीडियमसाठी जे प्रोव्हाइड करत आहे. तर आज ती विद्यार्थी संख्या 10,000वर पोहोचलेली. 6 महिन्यात जे त्यांनी कष्ट घेतले, रात्रंदिवस जागून जे नोट्स किंवा व्हिडिओ तयार केलेले, त्याला शब्द नाही त्यांच्या मेहनतीला. ज्यावेळेस कळालं की मुलं सायन्सवाल्या दादाच्या माध्यमातून फ्री शिक्षण देत आहे, त्यावेळेस मला खूप प्राऊड झालं की मुलांनी खूप मोठा आणि चांगला निर्णय घेतला आहे. मुलांनी असंच पुढे जावं, विपुल त्याच्यात
सहभागी झाला. विपुलने खूप त्या चॅनलबद्दल सांगितलं, आई असं आहे. त्यावेळेस एक समजत नव्हतं, पण आता कळतंय. नमस्कार मित्रांनो, हा सर्वांसाठी खूप प्राऊड मुमेंट आहे आणि मी एकच बोलतो की सायन्सवाला दादा जीव आहे आणि जीव राहणार. सायन्सवाला कल्पना होती तर तितकी गोष्ट वाटत होती आम्हाला, पण ती आज पूर्ण करून दाखवली. तो माझा लहानपणीपासून मित्र होता चांगला. तर विशेष काय वाटतं वेळेस म्हणजे माझी लहानी ताई आहे, ती सुद्धा सांगायची नाही का, सायन्सवाला दादा हे खूप मोठं चॅनल झालं. सुरुवात असताना पण तिने बघितलं होतं, तिचे फ्रेंड सर्कल झाले, ते सुद्धा सांगायची की नाही का तू तुझा मित्र आहे का. म्हणजे एक ते मला प्राऊड मुमेंट वाटायचं. आज खूप प्राऊड फील होतं आहे, कारण सायन्सवाला दादा या चॅनलचे 10,000 सबस्क्रायबर पूर्ण होत आहे. मित्रांनो, 10,000 हा फक्त एक टप्पा आहे. आपल्याला हे ज्ञान लाखो विद्यार्थ्यांपर्यंत पोचवायचं आहे. आता चॅनल एवढं फेमस झालं की माझे कॉलेजचे फ्रेंड्स आहेत, ते सुद्धा मला ते रील्स पाठवत आहेत आणि मला प्राऊड मोमेंट होते की आम्ही शाळेपासून सोबत आहेत आणि त्याचे रील्स एवढे फेमस होते की मला त्या माझ्या फील्डला येत आहे, माझे मित्र मला पाठवत आहेत. तर एक वेगळीच मोमेंट आहे आणि एवढी प्रगती होते. खूप हॅपी आहे. मी स्वतः 10वीला आहे, पण माझा दादा जेव्हा सायन्सचे व्हिडिओ टाकतो, म्हणजे एवढे सगळ्या जिल्ह्यामधले लोक माझ्या दादाचे व्हिडिओ बघतात, तेव्हा मला खूप आनंद होतो. एकाच वादा सायन्सवाला दादा. नमस्कार मित्रांनो, मी तुमच्या सगळ्यांचा आपला सायन्सवाला दादा. आजवर तुम्ही मला नेहमी कॅमेरासमोर पाहिलंय, तुमच्याशी भरभरून बोलताना पाहिलंय, पण आज कदाचित कॅमेरासमोर उभं राहून बोलण्या इतकं धाडस माझ्याकडे तरी नाही. कारण आज शब्दांपेक्षा भावना जास्त आहे आणि म्हणून आज तुमचा दादा पडद्यामागूनच तुमच्याशी बोलतोय. आणि मला खात्री आहे, मी कॅमेऱ्यात दिसत नसलो तरी माझ्या भावना माझ्या प्रत्येक विद्यार्थी मित्रांपर्यंत नक्की पोहोचतील. मित्रांनो, आज जे काही घडलं तो फक्त 10,000 सबस्क्रायबर्सचा आनंद नाही, हा त्या प्रत्येक विद्यार्थ्याचा विश्वासाचा उत्सव आहे, ज्याने आपल्या दादावर मनापासून प्रेम केलं. गेली 5 वर्ष हजारो विद्यार्थ्यांना शिकवताना मी नेहमी एकच गोष्ट मनात ठेवली की शिकवायचं तर मनापासून शिकवायचं. एका शिक्षकाकडे आणि शिक्षणाकडे बघण्याचा दृष्टिकोन मुलांचा बदलवायचा. त्याच्या बदल्यात मला काहीही अपेक्षा नव्हती. पण आज तुम्ही माझ्यासाठी जे केलं, तुम्ही ज्या पद्धतीने सायन्सवाला दादा प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवला, त्यावरून एक गोष्ट तर नक्की समजली की दादाने तुमच्यासाठी केलेल्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही विसरले नाही. आणि खरंच यापेक्षा दुसरी कोणतीही मोठी गोष्ट असू शकत नाही. आज या व्हिडिओमध्ये तुम्ही काही चेहरे पाहिले. यातले बरेच चेहरे कदाचित सोशल मीडियापासून खूप दूर आहेत. त्यांना कॅमेऱ्यावर येण्याची सवय नाही आणि प्रसिद्धीची अपेक्षा नाही. कदाचित आमचे आईवडील आजवर कधीच कॅमेऱ्यासमोर आले नाही आणि कदाचित आलेही नसते, पण आज ते तुमच्यामुळे इथे आहे. कारण त्यांच्या चेहऱ्यावरचा तो आनंद दिसतो, तो आमच्या यशाचा नाही तर तुमच्या प्रेमाचा आहे. आजवर नोकरी करून पैसे कमवलेही असतील, पण पैशापेक्षाही मोठी एक गोष्ट असते आणि ती म्हणजे आपल्या माणसांनी दिलेलं प्रेम. तुम्ही दादा म्हणून मारलेली एक एक हाक, एक एक मेसेज, एक एक कमेंट हे आमच्या संपूर्ण कुटुंबासाठी कोणत्याही पुरस्कारापेक्षा मोठं आहे. आणि आज तुम्ही जे काही पाहिलं त्यात अजूनही असे चेहरे आहेत जे आजही कॅमेऱ्यासमोर आले नाही. सायन्सवाला दादा दिवसेंदिवस मोठा व्हावा, अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावा, यासाठी निस्वार्थपणे काम करत आहे. माझं कुटुंब, माझे मित्र, माझी टीम आणि एक अदृश्य शक्ती यांच्या साथीशिवाय हा प्रवास कधीच शक्य झाला नसता. मनापासून या प्रत्येक व्यक्तीला माझा सलाम आहे. आणि शेवट थँक्यू हा शब्द खूप छोटा आहे. तुमच्या प्रेमाची परतफेड ह्या एका शब्दाने कधीच होणार नाही, पण एक वचन नक्की देऊ शकतो की सायन्सवाला दादा हे यूट्यूब चॅनल कधीच व्ह्यूज, सबस्क्रायबर्स आणि नंबरसाठी काम करणार नाही, तर हे चॅनल नेहमी फक्त आणि फक्त विद्यार्थ्यांच्या नजरेतूनच विचार करेल. त्यांच्या अडचणी, त्यांची स्वप्ने आणि त्यांच्या भविष्याला उपयोगी पडेल असंच प्रत्येक पाऊल उचलत राहील. कारण आपलं अंतिम ध्येय हे 10,000 सबस्क्रायबर नाही, तर महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या आपल्या मराठी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणं हा आहे. हा प्रवास आता आमच्या एकट्याचा राहिलेला नाही, हा प्रवास आपला आहे. म्हणून अशीच साथ द्या, असंच प्रेम करत राहा आणि एक दिवस मी तुम्हाला सगळ्यांना नक्की भेटेल. मनापासून धन्यवाद. तुमचा सायन्सवाला दादा.